माननीय मुख्यमंत्री साहेब, हा व्हिडिओ खास आपल्यासाठी, कारण की आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेने पूर्ण महाराष्ट्रावर रान उठवलं होतं की आम्हाला सरसकट कर्जमुक्ती द्या, आमचा 7/12 उतारा सरसकट कोरा करा, का आपणच शब्द दिला होता. पण तरी आपण काय केलं, नाही आम्ही 2 लाखापर्यंत देऊ. मग 2 लाखापर्यंत कुठे देऊ? 2019 नंतर तर अद्यापपर्यंतचे जे काही NP झालेले खाते, जे काही कर्जदार शेतकरी असेल, थकलेले असतील, यांना 2 लाखापर्यंत माफ करू. नंतर आपण काय केलं की 19 मध्ये ज्यांना कर्जमुक्ती झालेली आहे अशांना आपण देणार नाही. परत आम्हाला बोंबा मारावं लागल्या. तेव्हा आपण म्हटलं नाही हो आता आम्ही त्यांना पण देऊ. आता परत आधार व्हेरिफिकेशन म्हणजे आम्ही प्रमाणीकरण करत असताना त्याच्यात आकड्यांची तफावत येते की घेतलेलं कर्ज वेगळं, आकडा वेगळा. तर त्याच्यात असं कळलं की आपण म्हणे OTS केलेली की OTS काय की बाकीचं कर्ज बँक भरेल आणि बाकीचं आम्ही देऊ. अरे बाबा, तुम्ही देऊन टाका, बँकेकडनं नंतर रिकवर करा. बँका तुमच्यात आहेत ना, का आमच्या शेतकऱ्यांच्या आहेत? बरोबर. त्याच्यात तुम्ही बदमाशी केली. त्यानंतर आता मला एक प्रश्न पडतो साहेब, जे शेतकरी 2017च्या कर्जमाफीमध्ये बसले नाही, 2019च्या कर्जमाफीमध्ये बसले नाही, पण त्यांच्यावरती 2010 पासूनचं कर्ज आहे, ते थकलेले आहेत पूर्णतः, ते आज कोलॅप्स झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्ती दिली नाही का? ते मुस्लिम शेतकरी आहेत का? आपण याचं चुकीचं राजकारण करू नका साहेब. सर्व शेतकरी समान आहेत, या गोष्टीचं आपण भान ठेवावं. कारण की 2019 आधीचे शेतकरी नाही म्हणता येणार का त्यांना? ते इतर धर्माचे आहेत का? असं काही आहे का? तसं असेल तर सांगा, महाराष्ट्राला कळू द्या. सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची आपण वाच्यता केलेली होती, आपण घोषणाबाजी केलेली होती, आपण जाहीर केलेलं होतं. पण आता आपण शब्दांवरती पलटताय. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर आता OTSचं जे सांगितलं, या OTS मध्ये अशा गडबड केलेल्या आहेत. म्हणजे आपण जी कर्जमाफी दिलेली आहे, कर्जमुक्ती जी दिलेली आहे, ती कशी माहितीये का की असा ताट वाढून दिलेला आहे. तुम्ही जेवायला बसा, तुम्हाला जेवायला दिलेला आहे, पण खाण्यासाठी हात नाही आणि चावण्यासाठी दात नाही. अशी आपण शेतकऱ्यांना मूर्ख बनवून बनवलेली कर्जमुक्ती योजना आहे. आणि सांगतात काय, आम्ही एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. अरे बाबा, तुमची आता कर्जमुक्तीचं नवीनच कॅसेट ऐकली. 95 लाख शेतकऱ्यांना म्हणे कर्जमुक्तीतून वगळलं, तर काय, तर ते आयकर भरतात. अरे बाबा, एवढं साधं कॉमन सेन्स आपल्याला नाहीये की जर का घर बांधायचं असेल तर घर बांधण्यासाठी संबंधित जे फायनान्स कंपनी असते, ती फायनान्स कंपनी शेतकऱ्यांकडे 3 वर्षाचं रिटर्न मागते. त्यानंतर तुम्ही बँकेमध्ये गेलात, बँक पण 3 वर्षाचं रिटर्न मागते. मग रिटर्न करत असताना शेतकऱ्याला ते 3 वर्षाचं रिटर्न करावं लागतं. रिटर्न करताना मग ते काय म्हणतात, नाही तुम्ही कोरं 0 रिटर्न जर भरलं तर बँक तुम्हाला काही देणार, तुमचं काहीतरी इन्कम दिसलं पाहिजे म्हणून काहीतरी 1000, 2000, 5000 काहीतरी मुद्दामून टॅक्स भरावा लागतो. नाविलाज आहे, कारण की कोणी उभं करत नाही. आपली कृपा तेवढी आहे शासनाची, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कोणती बँक उभं करायला तयार होत नाही. हे रिकामी धंदे आम्ही करतो. हे केल्यानंतर आपण आता लगेच त्यांना उडून दिलं की नाही, त्या इन्कम टॅक्स पेर आहेत. माझी आपल्याला विनंती आहे साहेब की आपण ते 95 लाख 94 लाख जे शेतकरी आहेत XYZ, त्या शेतकऱ्यांना आपण हे केलं ना, त्यांच्या गावनी आहे याद्या पब्लिश करा आणि त्यांनी या 5-6 वर्षामध्ये किती टॅक्स भरला ना, तो आकडा पण तुम्ही पब्लिश करा. म्हणजे इतर शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्राला कळेल की आपण काय दिवे लावताय. असं माझी हात जोडून विनंती साहेब, द्यायचं असेल तर सरळ द्या, नाही तर ही कर्जमुक्तीची योजना बंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल, सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून. राज्यातील 2024 नंतरचे जमीन मोजणी ठरणार अंतिम. स्थानिक स्वराज्य संस्थांना भूमी अभिलेख विभागाचे निर्देश. जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित प्रतीत अक्षांश आणि रेखांश नोंदवले जात असल्यामुळे नागरिकांची वारंवार मोजणी प्रक्रियेतून मुक्तता होईल. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा दावा नसलेल्या मोजणीचा पुनराग्रह धरू नये, असे स्पष्ट सूचना पालिका आणि इतर संस्थांना देण्यात आलेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना 10 कोटींची भरपाई. DBTद्वारे मदत वितरण सुरू. 109 गावांमधील 9142 शेतकऱ्यांना लाभ. कृषी आणि महसूल विभागाच्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे प्रशासनाने नुकसानीची रक्कम मंजूर करून ती थेट बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली. लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. 700 रुपयांचं प्रीमियम भरून भरपाई केवळ 211 रुपये. आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या पदरी निराशा. मोठा खर्च करून पीक विमा उतरवल्यानंतर देखील नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळालेली नगण्य भरपाई समोर आल्यामुळे योजनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झालेत. आतोनात नुकसान होऊन देखील अत्यंत तुटपुंजी रक्कम जमा झाल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. अल निनोच्या प्रभावाने भात, तेलबिया आणि कडधान्य सर्वाधिक प्रभावित. ऊस सर्वाधिक संरक्षित. धोक्याची घंटा अन्नधान्याकडे शेतकऱ्यांची पाठ. हवामान बदलामुळे खरीप हंगामातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून तृणधान्य आणि कडधान्यांच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट नोंदवण्यात आली. केवळ पावसाच्या प्रमाणावर लक्ष न देता दीर्घकालीन संरक्षणात्मक आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे.
धरणांमध्ये पाणी महाराष्ट्रात तपावत, कोकण पुणे तुडुंब तर मराठवाडा कोरडा। 2 महिन्यात राज्यामध्ये सरासरीपेक्षा 9% अधिकचा पाऊस दुष्काळाचं भीषण संकट ओढवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। सुरुवातीचा अंदाज चुकीचा ठरवत पहिल्या 2 महिन्यांमध्ये चांगला पाऊस राज्यामध्ये झाला असला तरी जलसाठ्याचं वितरण अत्यंत असमान आहे। कोकण आणि पुणे विभागामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना मराठवाडा आणि अमरावती विभागातील परिस्थिती अजून देखील चिंतेची बनलेली आहे। आधारचे नवीन ॲप दाखल, QR कोडवरून होणार ओळख पडताळणी अधिक सुरक्षित आणि आधुनिक सुविधांसह आधार ॲप आता नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल। केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने जुने ॲप्लिकेशन बंद करून अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असलेले नवीन मोबाईल ॲप नागरिकांसाठी उपलब्ध केलेत। या ॲपच्या मदतीने एकाच उपकरणावर कुटुंबातील सर्व सदस्यांची खाती सहज आणि सोप्या पद्धतीने व्यवस्थापित करण्यात येणार आहेत। दर वाढल्याने म्हशींची खरेदी करण्याकडे कल, गावातच मागणी वाढली, शहरी भागात मिळणाऱ्या दरामुळे जादा नफा। दुधाला चांगला दर मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुण दुग्ध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत। भेसळयुक्त दुधाला ग्राहकांची वाढती पसंती असल्यामुळे दुधाळ जनावरांच्या खरेदी आणि विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली। यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळ्याग्रस्त शेतकऱ्यांकडून मंत्र्यांवर प्रश्नांचा बडीमार। नांदुरा शहरात घेराव घातला, पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे शेतीचे नुकसान। प्रकल्पाचे दरवाजे अचानक उघडल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके वाहून गेल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी दौरा करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर धारेवर धरलं। प्रशासनाच्या नियोजनामध्ये झालेल्या चुकीची चौकशी करून पीडितांना योग्य न्याय मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। ट्रॅक्टरसाठी 1.25 लाखांचं अनुदान, कृषी यांत्रिकीकरणासाठी आणखीन 218 कोटींचा निधी। कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत राज्य सरकारने 218 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्याला मंजुरी दिली आहे। या योजनेमुळे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर आता आधुनिक अवजारे खरेदी करण्यासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। केंद्र सरकारकडून URS कांदा खरेदी बंद, कांदा उत्पादकांमध्ये असंतोष, आंदोलनाची तयारी। नाफेड आणि NCCF मार्फत सुरू असलेल्या प्रक्रियेमध्ये अचानक सुधारित दर आणि खरेदीचे नियम बदलल्यामुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडलाय। प्रशासनाने तात्काळ हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरामध्ये उतरून तीव्र विरोध दर्शनाचा इशारा देण्यात आलेला आहे। भीमाशंकरमध्ये भाविकांची गर्दी वाढली, मर्यादित दर्शन वेळेमुळे भक्तांमध्ये नाराजी, दिवसभर दर्शन सुरू ठेवण्याची मागणी। मंदिर परिसरामध्ये सध्या सुरू असलेल्या विविध कारणांमुळे सकाळी 7 ते 11 या वेळेतच दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि यामुळे लांबून आलेल्या शिवभक्तांचे अतोनात हाल होत असून दर्शन व्यवस्था पूर्ण वेळ सुरू ठेवावी अशी विनंती केली जात आहे। आंबिया बहर फळपीक विम्यासाठी 129 कोटी। पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार 2025-26 अंतर्गत राज्य हिस्सा अनुदानासाठी 129 कोटी 51 लाख 38,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना जप्त वाळूचे मोफत वाटप। महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग, आमदार प्रशांत बंब यांचा पुढाकार। गंगापूर तालुक्यातील अवैध साठ्यांवर कायदेशीर कारवाई करून हस्तगत केलेली सामग्री आता थेट गरजूंच्या गृहनिर्माणासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे। पहिल्याच टप्प्यामध्ये अनेक वाहनांमधून हे साहित्य पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तीव्र हवामान प्रणालीचे अल निनोवर मात, यंदा जुलै महिन्यात महाराष्ट्रामध्ये सरासरी 40% जास्त पाऊस, मध्य महाराष्ट्राला झुकते माप तर तब्बल 72% जास्त, इतर भागात मात्र असमान। कोकण 33%, विदर्भ 21% तर मराठवाड्यामध्ये 17% जास्त पाऊस। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यामध्ये मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली। विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या भागात अपेक्षेपेक्षा अत्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टीची नोंद झालेली आहे। 3 महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटपाचा शासन निर्णय फसला। लातूरमध्ये अद्याप एकाच महिन्याचे धान्य ई-पॉस देखील अपडेट नाही, त्यामुळे वाटपावर संशय। पावसाळ्यामध्ये होणारी गैरसोय टाळण्यासाठी योजना जाहीर झाली असली तरी संगणकीय प्रणालीमधील तांत्रिक अडचणींमुळे वितरण प्रक्रिया खोळंबलेली आहे। दुकानांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे नागरिक आणि विक्रेते यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले। देशभरामध्ये 26 नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलनाचा इशारा, संयुक्त किसान मोर्चाचा निर्धार। 7 प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार। पिकांच्या हमीभावाचा कायदा आणि कर्जमाफी यासारख्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विविध संघटना पुन्हा एकदा एकत्र आल्यात। मागण्या न झाल्यास देशव्यापी स्तरावर मोठं निदर्शन आणि मोर्चे काढण्याची संपूर्ण रूपरेषा तयार करण्यात आलेली आहे। डिंबे धरणातून गोड नदीमध्ये 19,545 क्युसेक विसर्ग, नदीकाठच्या 44 गावांना सतर्कतेचा इशारा। धरण 98% भरले, संततधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढवलाय। नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन। जलप्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने होत असलेल्या पर्जन्याच्या वृष्टीमुळे पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली। खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या आणि सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात।
जळगाव जिल्ह्यातील बडगावामध्ये अतिवृष्टीच्या तडाख्याने 2265 हेक्टरवरील पिके बाधित, 63 गावांमध्ये 3455 शेतकऱ्यांचे नुकसान, 3 विहिरी ढासळल्या तर अनेक भागांमध्ये पंचनामे सुरू. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना आलेला पूर शेतात शिरल्यामुळे उभी पिके आणि शेतजमिनी वाहून गेल्यात. महसूल आणि कृषी विभागाने बाधित क्षेत्राची पाहणी सुरू केली असून लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरते. मोफत सेवेला शुल्काचा फास, कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांकडून 100 ते 150 रुपयांची वसुली, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र घटकांसाठी मोफत सोयी उपलब्ध करून देऊन देखील स्थानिक सेवा केंद्रांवर बेकायदेशीरपणे मोबदला उकळला जातोय. या अडवणुकीविरुद्ध प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा तपासणी होत नसल्यामुळे गरजू नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागतोय. मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा अंदाज. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून पूर्व विदर्भात देखील विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज देण्यात आलाय. त्यामुळे या भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय. यवतमाळ जिल्ह्यात जलसंधारणाच्या नाला खोलीकरणामध्ये तांत्रिक चुकांमुळे शेतजमीन खरडून गेली. कामावर खर्च झालेले चक्क 2 कोटी रुपये फायदा होण्याऐवजी शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय. स्थानिक परिसरामध्ये नियोजित खोलीकरणाची कामे योग्य निकषांनुसार न झाल्यामुळे पावसाचं पाणी शेतात शिरून पिकांचं आणि मातीचं अतोनात नुकसान झालंय. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊन देखील योग्य देखरेखीअभावी निर्माण झालेल्या या स्थितीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.